सर्व समाजासाठी सर्व घटकांच्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आणि निर्णय घेत असताना सभागृहातली त्यांची वेगवेगळी भाषणं हे सुद्धा एक तऱ्हेचं ग्रंथ होऊ शकेल। मग ते आमदार म्हणून केलेलं असेल, राज्यमंत्री म्हणून केलेलं असेल, मंत्री म्हणून असेल, विरोधी पक्षनेता असेल, उपमुख्यमंत्री असेल किंवा अर्थसंकल्पीय चर्चेच्याद्वारे त्यांनी केलेलं भाषण असेल, ही सुद्धा एक तऱ्हेचं ग्रंथ त्या ठिकाणी होईल। हलकं फुलकं बोलणं, विनोद, एखाद्या विषयावरती तत्काळ आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करणं, एक विलक्षण पद्धतीची हातोटी ही दादांनी या विधानसभेच्या प्रांगणामध्ये दीर्घकाळ त्या ठिकाणी दाखवलेली आहे। त्यांचा सहकारी म्हणून 95 ते 2014 पर्यंत विधानसभेचं सहकारी म्हणून जी वाटचाल राहिली आणि 14 ते 18 या कालावधीमध्ये त्यांचा सहकारी म्हणून विधान परिषदेतली माझी वाटचाल मी अनुभवली। नेता किती मोठा, दिलदार, किती मोठ्या मनाचा असू शकतो। विधान परिषदेत माझं एक भाषण होतं त्यावेळेला, विधानसभे परिषदेच्या अध्यक्षांच्या सभापतींच्या अविश्वासाच्या ठरावाच्या वेळेला, त्यावेळेला ऐकण्यासाठी सर्व आमदारांनी घेऊन विधान परिषदेच्या गॅलरीमध्ये उपस्थित असलेले दादा, तो क्षण मला आठवतोय। मी खाली भाषण करतोय आणि माझ्या समोरच्या वरच्या गॅलरीमध्ये दादा आणि त्यांचे सर्व सहकारी मी करत असलेल्या भाषणाला दाद देत आहेत। एक नेता आपल्या सहकार्याच्या वरती किती प्रेम करतो, व्यासंगी विचार आपला सहकारी करत असलेल्या, व्यक्त करत असलेल्या भावना ठामपणाने त्याच्या पाठीमागे ज्या पद्धतीने ते सतत उभे राहिले, आज सारंच काय आम्ही गमावलेलं आहे। मी व्यक्तिगत जीवनामध्ये खूप गमावलंय, या विधान भवनाच्या प्रांगणाने सुद्धा खूप गमावलंय, मंत्रालयाच्या इमारतीने खूप गमावलंय, प्रशासनाने सुद्धा गमावलंय आणि महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेने सुद्धा आपल्या जवळचा, आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती आज आपल्यातून गेलाय। ही हळ प्रत्येकाच्या मनामध्ये दीर्घकाळ त्या ठिकाणी राहील। त्यांच्या विना विधानसभेच्या प्रांगणात प्रवेश हा आमच्या सर्वांच्यासाठी खूपच क्लेशकारक नक्कीच त्या ठिकाणी आहे। असंख्य अशा आठवणी आहेत या प्रांगणातल्या की ज्या आठवणीच्या वरतीच पुढचं जीवन जगणं एवढंच माझ्या हातात आहे। धन्यवाद। राज्यसभेसंदर्भात